ठाकरे बंधू हरले, पण हा पराभव केवळ व्यक्तींचा नाही. हा पराभव मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी, अस्मितेसाठी, एकत्र आलेल्या विचारांचा आहे, असं अनेकांना वाटतं. ही निवडणूक जिंकण्या हरण्यापेक्षा मोठी होती. म्हणूनच आज मनात प्रश्न अधिक आहेत, उत्तरं कमी आहेत. निवडणुकीच्या प्रक्रियेबाबतही अनेक शंका लोकांच्या मनात आहेत. मतदानाच्या दिवशी नेमकं काय घडलं, मत कुणाला पडलं, निकाल कसा लागला, यावर चर्चा सुरू आहे. या शंका खऱ्या की खोट्या याचा निर्णय तपासण्या, पुरावे आणि लोकशाही संस्थाच करतील. पण सामान्य मराठी माणसाच्या मनात अस्वस्थता आहे, हे नाकारता येणार नाही. शिंदे शिवसेनेने भाजपासोबत मिळून ही निवडणूक जिंकली, हा निकाल वास्तव आहे. उद्यापासून कदाचित त्या ठिकाणी भाजपचा झेंडा फडकताना दिसेल. काहींसाठी तो विजयाचं प्रतीक आहे, तर काहींसाठी तो प्रश्नचिन्ह आहे. मराठी माणसाच्या स्वाभिमानाचं काय? जर ही लढाई पूर्णपणे प्रामाणिक, पारदर्शक आणि विश्वासार्ह प्रक्रियेत जिंकली असेल तर लोकशाहीचा निर्णय मान्य केला पाहिजे. पण त्याचवेळी मराठी माणसाने स्वतःला विचारायलाच हवं, आपण हरलो का, की आपण आपला आवाज कमी केला? आज निकाल लागला आहे, पण उद्यापासून सुरू होणारी लढाई वेगळी आहे. ती स्वाभिमानाची, प्रश्न विचारण्याची आणि लोकशाही मजबूत ठेवण्याची. याच भावनेने शिंदे शिवसेनेच्या विजयाची नोंद घेतो आणि मराठी माणसाने पुन्हा एकदा स्वतःचा आत्मविश्वास उभा करावा, हीच अपेक्षा.